चटणी जर खायची असेल तर अशी क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत अशी चटणी तुम्ही बनवू शकता। बघू शकता किती सुंदर आणि एकदम छान अशी टेस्टी बनून ही रेसिपी तयार होते। तर त्यासाठी मी घेतलेले आहेत दोडके, शिऱ्याचे दोडके। बघू शकता अशा प्रकारे त्यांना छान स्वच्छ असं मी पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे, कारण आपल्याला जे आहे ह्याचा जो शिरा आहेत त्या आपल्याला वापरायच्या आहेत। आणि दोडक्याची भाजी तुम्ही करू शकता, पण साधारण नॉर्मली आपण काय करतो की आपण त्या शिरा आहेत ना त्या काढून आपण त्या टाकून देतो। तर यासाठी मी त्या दोडक्याच्या शिरा व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहेत। बघू शकता असा जो दोडका आहे तो एकदम क्लीन असा झालेला आहे, जो शिराचा दोडका असतो तो। आणि त्याच्याच आपल्याला ह्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता इतकी सिंपल रेसिपी आहे। या सगळ्या शिरा काढून घेतल्यानंतर गॅसवरती आपल्याला ठेवायचा आहे पॅन, त्यामध्ये ॲड करायचं आहे तेल। साधारण आपल्याला 2 चमचे इथे आपल्याला तेल ॲड करायचं आहे। आणि पॅन गरम झालं, तेल गरम झालं की ह्या शिरा आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि एकदम अशा छान खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे थोड्या वेळाने आणि कमी गॅसवरती म्हणजे मंद गॅसवरती थोड्या करून अशा आपल्याला ह्या शिरा भाजून घ्यायच्या आहेत। आणि त्याला जास्त वेळही लागत नाही मंडळी, एकदम सिंपल आणि एकदम छान आणि इतक्या झटपट बनून अशी ही रेसिपी तयार होते। बघू शकता हे एकदम छान अशा व्यवस्थित मी अशा आलटून पलटून अशा ज्या शिरा आहेत भाजून घेतलेल्या आहेत। तर बघू शकता थोड्या वेळानंतर याचा जो कलर आहे तो चेंज व्हायला सुरुवात होते आणि एकदम क्रिस्पी अशा बनायला सुरुवात होतात। इतकी छान आणि इतकी सिंपलसी रेसिपी आहे। बघू शकता 5 मिनिटानंतर याचा रंग जो आहे एकदम छान असा चेंज झालेला आहे आणि एकदम खरपूस झालेला आहे। त्यात मी ॲड केलेलं आहे लाल तिखट, थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि त्यातच आपल्याला ॲड करायचं आहे थोडं चवीपुरतं मीठ। हे सगळं आपल्याला छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। बघू शकतात त्यात मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे ते छान व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला भाजलेले तीळ ॲड करायचे आहेत। तीळ अगोदरच मी भाजून ठेवले होते आणि हे तीळ जे आहेत ते तुम्ही त्यात ॲड करून द्या आणि त्यालाही मिक्स करा। तर ही एकदम सिंपल आणि एकदम तोंडी लावण्यासाठी जेवणासोबत काही खायची इच्छा नसेल तर अशी तुम्ही बनवून खाऊ शकता, भातावरती म्हणा किंवा चपातीसोबत। ही इतकी छान आणि एकदम चवदार अशी ही रेसिपी बनवून